लेडीज विद्यार्थी मित्रांनो, आज थोडंसं आपण एक शॉर्ट मध्ये मॅग्नेट बद्दल आपण माहिती. तुला माहिती आहे मॅग्नेट जनरली कसं तयार केलं जातं? कोबाल्ट, निकेल आणि आयर्न यांना मेल्ट करून एका फर्नास मध्ये एक हाय टेम्परेचरला हिटिंग करून मॅग्नेट तयार केलं जातं, राईट. आपण बघतो ना, मॅग्नेट डिफरंट प्रकारचे मॅग्नेट्स आपल्याला मार्केटमध्ये दिसतात. त्याच्यामध्ये काही मॅग्नेट्स माझ्याकडे आहेत. 6 मॅग्नेट आहे, राईट. या मॅग्नेटला म्हणलं जातं बार मॅग्नेट. दिसतं का बघा? हा आहे आपला बार मॅग्नेट, राईट. आणि अजून एक मॅग्नेट आहे विच इज कॉल्ड एज, त्याला म्हणतात हॉर्शो मॅग्नेट, हॉर्शो मॅग्नेट, राईट. आणि हा जो आहे ना, तो बार मॅग्नेट असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे जनरली मॅग्नेटमध्ये मित्रांनो 2 पोल असतात. एक असतं नॉर्थ पोल, एक असतं साऊथ पोल, बरोबर आहे. काय बघा, एक नॉर्थ आणि एक साऊथ पोल असतं. आणि मॅग्नेटिक जी काय स्ट्रेंथ आहे, राईट, ती पोलला जास्त, राईट. आणि ही जी काय बाजूला आपण दाखवले ना, दीज आर द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस, राईट. आणि तुम्हाला माहिती आहे जनरली मॅग्नेटचं एक जनरल प्रॉपर्टी असते की जनरली साऊथ साऊथ मध्ये रिपल्शन असतं. जसं एक्झाम्पल मध्ये समजा दीज आर द साऊथ पोल्स, या दोघांमध्ये रिपल्शन आहे, हे दोघं बाजूला ढकललं जाते बघा. तर इज रिपल्शन. आणि जर मी असं घेतलं उलट, सपोज म्हणजे नॉर्थ साऊथ जर घेतलं, दर इज अट्रॅक्शन, राईट. म्हणजे मॅग्नेट्स मध्ये काय असतं की जनरली अपोजिट पोल्स लाईक, राईट. आणि सेम पोल्स रिपेल. जर सेम पोल घेतले आपण तर रिपेल होतात, आणि अपोजिट पोल असतात ते काय करतात, लाईक करतात. आणि हे लक्षात ठेवायचं महत्वाची प्रॉपर्टी की मॅग्नेटिक लाईन्स ओरिजिनेट फ्रॉम द नॉर्थ पोल अँड एंड्स टू द साऊथ पोल. आणि बिटवीन द मॅग्नेट्स, मॅग्नेटच्या आतमध्ये म्हणजे इन द मॅग्नेट, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस गोज फ्रॉम साऊथ पोल टू व्हॉट इज नॉर्थ पोल. ठीक आहे. तर हा एक मॅग्नेटचा खूप महत्वाचा गुणधर्म आहे. हा तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण मॅग्नेट अत्यंत महत्वाचं एक मटेरियल आहे, राईट. तर हे पॉईंट समजलेलं आहे. ओके, थँक्यू.